ईशमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजे। श्री स्वामी समर्थ। आज आपण मनाच्या श्लोकच्या 44व्या श्लोकचा अर्थ समजून घेणार आहोत। त्यामध्ये आपण आपल्या मनाला सांगणार आहोत की अरे मना, लोकांबरोबर असताना तू न बोलता राहिलास तरी चालेल, पण राघवाच्या संबंधी काही उल्लेख झालास तर आदरपूर्वक त्याचा उल्लेख करून बोल। जिथे राम पूजला जात नाही त्या ठिकाणी तू थांबू नको। त्यापेक्षा एकांतवास, अरण्यवास